एक अप्पर जिल्हाधिकाऱ्यावरचा लेव्हलचा अधिकारी जिवंत जाळून मारला जातो, त्याची निर्गुण हत्या केली जाते, अमानुष आहे. सारा महाराष्ट्राने देश हादरला या संदर्भामध्ये. इथल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचे या माफियांचे संबंध असल्याशिवाय उद्योग सुरू राहणं शक्य नाही. यामध्ये स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून या संदर्भातली चौकशी होईल पूर्णपणे याची आम्हाला खात्री वाटत नाही. म्हणून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातूनच याची चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. ठीक आहे, आजकाल तर फॅशन झालेली आहे. काय झालं की सीबीआयची चौकशी करा, अर्थात तो भाग जो आहे तो होम डिपार्टमेंट आणि शासन ठरवेल. सीबीआयची करा, पाहिजे तर तुमची जी आणखी दुसरी काही कमिटी जी आहे ती नेमा. परंतु एवढंच आहे म्हणा की दुसऱ्या कोणावर राजकीय चिखलफेक करताना थोडंसं तारतम्य बाळगा, एवढंच माझं म्हणणं आहे. सध्या यशवंत सोनावणे यांची जी पत्नी आहे त्यांच्यापासून विरोधी पक्ष सगळेच मागणी करतायत, जनता सुद्धा मागणी करते की सीबीआय चौकशीच या प्रकरणाची व्हायला हवी, तरच एक जनतेला आशा वाटते की काहीतरी याच्यातून बाहेर येईल. नेमकं कोण भेसळ करतंय, नेमका कुठला राजकीय पक्ष त्याला पाठीशी घालतोय, या सगळ्या गोष्टी बाहेर येणं सध्या अतिशय आवश्यक आहे. ही सगळी मागणी दुर्दैवाने छगन भुजबळ यांना फॅशन वाटतेय. ठीक आहे, कदाचित ते या सगळ्या रागाच्या भरात, जो एकनाथ खडसे यांच्यावरती त्यांचा राग आहे त्या रागाच्या भरात ते बोलून गेले असतील, पण तारतम्य बाळगण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे ते एकनाथ खडसे यांना. ही सगळी चिखलफेक सुरू झाली, राजकीय चिखलफेक. त्याच वेळेला स्थानिक काय चाललंय, स्थानिक राजकारणी काय म्हणतायत, तिथे कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे. पुन्हा एकदा मनमाडला जाऊया. दीप्ती राऊत आपल्या सोबत आहे. दीप्ती, आता आपण पाहिलं राज्याचे मोठे नेते एकमेकांशी भांडतायत कसे ते आपण बघितलं. एकनाथ खडसे आरोप करतायत आणि छगन भुजबळ सांगतायत की नाही मी तर सगळं केलं होतं, मी मिटिंग्स घेतलेल्या होत्या, तुम्ही आर पाटलांना विचारा, तुम्ही ह्यांना विचारा, त्यांना विचारा. पण अर्थात ही वेळ आता नव्हे. स्थानिक नेते जे आहेत, स्थानिक राजकारणी जे आहेत, ते कशा पद्धतीने हादरलेत या सगळ्या गोष्टींमुळे. याचा स्थानिक ह्या सगळ्या धंद्यांना स्थानिक राजकारण्यांची काय भूमिका होती ह्या सगळ्यामध्ये. स्थानिक राजकारण्यांचा वरदहस्त आहेत 100%. याच्याशिवाय इतक्या मोठ्या घटना पक्षाचे सर्वच पक्ष आले त्याच्यामध्ये. सर्वच पक्षांना राजकारण करायचंय, पैसा कमवायचा आहे, इलेक्शनसाठी पैसा खर्च करायचा आहे, पैसा खर्च करून निवडून यायचं, निवडून आलं तर परत पैसा खर्च करायचा, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, असं राजकारण इथलं चाललंय. आणि जोरात दोन काळ्या पैशाची मोठी मनमाडमध्ये हे झाली सुरू. आणि सर्वच राजकीय पक्ष असल्यामुळे कोणी कोणताही पक्ष दुसऱ्या पक्षावर आरोप करायला तयार नाहीये. सर्व पक्ष मिलीजुली तुम भी खाओ हम भी खाते त्या पद्धतीने इथलं राजकारण चाललंय. आणि मोठ्या प्रमाणात सर्वच राजकीय पक्षांचे लोक या धंद्यांमध्ये आहे. याला अटकाव व्हावा तर काय करायला पाहिजे. याच्यासाठी सर्वात महत्वाचं का कडक कायदे करणं होणं गरजेचं आहे महाराष्ट्र शासनाकडून. तर याच्या 3 वर्षापासून माननीय अण्णा हजारे वारंवार शासनाबरोबर झगडा करताय का कायदे करा कायदे करा. ते कायदे होत नाही, त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडतात. आणि ह्या दुर्दैवी घटना घडण्यामागे महसूल खात्यातले अधिकारी, पुरवठा शाखेचे अधिकारी, स्थानिक पोलीस अधिकारी यांचा याच्यामध्ये फार मोठा हात आहे. आणि हा हात असल्याशिवाय असे धंदे होत नाही, हे सर्व जनतेला माहिती आहे, अधिकाऱ्यांना माहिती. पण शासकीय अधिकारी एवढं सगळं करायला धसतायत, त्याचा अर्थ स्थानिक नेते काय करतायत. नाही, स्थानिक नेत्यांनी मनमाड शहरामध्ये सगळ्या पक्षाच्या लोकांनी यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहे मॅडम. पीआयला केलेले आहे, तहसीलदारला केलेलं आहे. परंतु ह्या तक्रारी संपूर्णपणे कचऱ्याकडे त्याला कुंडी दाखवली आणि यांचा आणि ज्या गुन्हेगारांचा यांचे हितसंबंध जमलेले आहेत. अधिकाऱ्यांचे आणि गुन्हेगारांचे हितसंबंध आहेत, याच्यामध्ये राजकारण्यांचा काहीच रोल नाही असं तुम्हाला म्हणायचंय का. राजकारण्यांचा रोल आहेच ना. त्यांच्या आशीर्वादाशिवाय, त्यांच्या परवानगीशिवाय, त्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. कशा प्रकारचं आहे म्हणजे नेमके राजकारण्यांना त्याच्यातनं काय मिळतं. राजकारण्यांचे स्वतःचे धंदे आहेत का. इलेक्शन मध्ये यांचा सपोर्ट असतो, यांच्याकडे जे लोक असतात त्यांचे कार्यकर्ते म्हणून वापर करतात. हे लोक त्यांचा पैशांचाही वापर करतात, त्यांच्या दादागिरीचा, त्यांच्या इमेजचा, त्यांच्या क्रेडिटचा वापर करतात हे लोक. मनमाड मधल्या सर्व इलेक्शन मध्ये वापरला गेलेला निधी, इलेक्शनच्या नंतर आधी लागणारा सर्व निधी हा सगळ्या ह्या तेलभेसळीच्या धंद्यातूनच पुढे आलेला आहे असा थेट आरोप करतायत. त्याच्यामुळे सर्व पक्षातले नेते या तेलभेसळीच्या धंद्यांचं समर्थन करतायत असं मनमाडकरांचं म्हणणं आहे. या राजकारणाबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय. पोलिसांवर सुद्धा एक प्रकारचा दबाव आणला जातो. ज्या अर्थी एखादा कार्यकर्ता जर अटक केला गेला तर लगेच कार्यकर्ता येऊन त्यांना सोडून देतो. म्हणजे 2 नंबरच्या धंद्यावाल्यांना जर कोणी अटक केली तर लगेच राजकीय पुढारी येतो आणि त्याला आमचा माणूस म्हणून सोडा. पुढारी म्हणजे कोण. नगरसेवक येतात, नगरसेवक येतात, शहराध्यक्ष येतात, तालुका अध्यक्ष येतात, सगळेच येतात. सर्व पक्षाचे जे पदाधिकारी आहेत मनमाडमधले यांनी प्रशासनाला अशा प्रकारे ही संधी निर्माण करून दिलेली आहे असा मनमाडकरांचा आरोप आहे की जेणेकरून अवैध धंदे हे चालूच राहिलेले आहेत.
बरोबर आहे दीप्ती, धन्यवाद. आज तू ह्या सगळ्या लोकांशी बोललीस, यांची चर्चा जी आहे मनमाडकरांच्या मनात नेमकं काय आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवलंस. आज मनमाडकरांच्या मनातलं आणखीन एक दुःख बाहेर आलंय, ते म्हणजे असे अनेक मनमाडमधले रहिवासी आहेत जे या सगळ्या विरोधात लढतायत. त्यांनी आतापर्यंत अनेक वेळा पोलिसांमध्ये जाऊन तक्रारी केल्या, अगदी मंत्रालयापर्यंत जाऊन त्यांनी तक्रारी केल्या, पण त्यांचं कुणीही ऐकलं नाही. जर कुणीतरी त्यांचं ऐकलं असतं तर आज यशवंत सोनवणे यांच्यावर ही वेळ आली नसती. आणि त्याचबरोबर राजकीय पक्षांमध्ये सुद्धा एक भेसळ झालेली आहे. कोण कुठल्या पक्षाचं आणि कोण कुठल्या या सगळ्या अवैध धंद्याचं, हा सगळा प्रश्न पडलेला आहे तिथे. कारण सगळ्याच पक्षांमधले पदाधिकारी या धंद्यांमध्ये सामील आहेत किंवा एक प्रकारे या धंद्यांना मदत करतायत, पोलिसांवर सुद्धा दबाव आणण्याचं काम करतायत. आता याच्यावर उपाययोजना काय, कोण आहे गॉडफादर, हे कोण शोधणार आहे? अगदी पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांनी सुद्धा आज एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांनी सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आपल्याला बघायच्या आहेत. पहा फक्त IBN वर. एसी चाललाय. होय, एसी चाललाय.